रामायण जी की, कीरति कलित ललित सिय पी की। आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सिय पी की। गावत ब्रह्मादिक मुनि नारद, वाल्मीकि विज्ञान विशारद। सुख सनकादि शेष अरु सारद, बरनि पवन सुत कीरतनी की। आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सिय पी की। आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सिय पी की। आरती श्री रामायण जी की, कीरति कलित ललित सिय पी की। पंचवटी स्थित प्रभू रामचंद्राच्या पुरातन काळाराम मंदिराच्या परिसरात अजूनही काही ठिकाणं आहेत. आता आपण जाणार आहोत इथून अवघ्या 2 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या सीता गुंफेला. सीता गुंफेच्या या परिसरात 5 वडाचे मोठे वृक्ष आहेत. म्हणूनच या भागाला पंचवटी असं म्हटलं जातं. सीता गुंफा म्हणजे वनवास काळात सीता मातेचं विश्राम करण्याचं ठिकाण. माता राम मातपिता रामचंद्र स्वामी राम. अरुंदशा प्रवेश मार्गाने गुंफेत उतरल्यावर गुंफेत लगेचच राम सीता लक्ष्मणाच्या रेखीव मूर्ती आढळतात. भाविक इथे पूजाही करू शकतात आणि त्यासाठी पुजाऱ्याची नियुक्ती सुद्धा केलेली आहे. बाजूलाच सुंदरशा शिवलिंगाची स्थापना केली आहे. दर्शनानंतर दुसऱ्या मार्गाने सीता गुंफेच्या बाहेर पडता येतं. रामचंद्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने. हे या जागेला श्री सीता गुंफा संस्थान असे म्हणतात. याचा इतिहास असा आहे की रामायण काळामध्ये ज्यावेळेस श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता सीतामाता वनवास काळात या ठिकाणी आले तर या ठिकाणी पूर्ण दंडकारण्य होतं. या जागेला दंडकारण्य म्हटलं जायचं. म्हणजे ज्या लोकांना दंड दिला जायचा, वनवास भोगायला लागायचा, त्या लोकांना या जंगलामध्ये या अरण्यामध्ये पाठवलं जायचं. तर या ठिकाणी पोहोचले तर त्यावेळी इथे एक अगस्त्य ऋषींचा आश्रम होता. अगस्त्य ऋषींनी इथे श्रीरामाला सीतेला निवास करण्यास विनंती केली होती. श्रीरामाची आज्ञा ऐकून सीतामाता या गुफेमध्ये स्वतः अग्निरूप होती. सीतामाता ही स्वतः अग्निरूप होती. तर ती अग्नीमध्ये समाविष्ट झाली आणि तिची छाया म्हणजे तिची मायावी जी मूर्ती आहे ती इथे ठेवून गेली. तिचं प्रतिबिंब म्हणू आपण त्या गोष्टीला, त्याला प्रतिबिंब म्हणता येईल. आता सीतेला या गुफेमध्ये लपवून तर ठेवलं होतं. हे प्रसंग 2 वेळेस घडले. हे एकदा जेव्हा रामाने ही गोष्ट सांगितली, सीतेला अग्नीमध्ये प्रवेश करायला सांगितला तेव्हा एकदा, आणि ज्यावेळेस खर आणि दूषण हे 14,000 राक्षस घेऊन रामावर हल्ला करायला आले त्यावेळी लक्ष्मणाने सुद्धा या सीतेला त्यांचं संरक्षण म्हणून या ठिकाणी लपवलेलं होतं. असे 2 प्रसंगी सीता इथे राहिलेली आहे. तर हे संस्थानचे जे मुख्य पदाधिकारी आहेत, विश्वस्त आहेत, हे मागील 9 पिढ्यांपासून आम्ही आहोत. हे आमचे 9वी पिढी इथे आहे. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम, राम राम जय सीता राम. राम राम जय राजा राम. विजयादशमी निमित्त पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया प्रदक्षिणेच्या पुढच्या मार्गात. तोपर्यंत नमस्कार.